योगी दादा आपल्या संदीप सर आणि मंगेश सरांना घेऊन आलेले आहेत. तर धन्यवाद सर आमच्या गावात आणि आमच्या घराला व्हिजिट दिल्याबद्दल. संदीप सर नमस्कार. नमस्कार. आणि हीच कोंबडी आहे, हिलाच आपण रावणावर बसवायची आहे. आणि हा कोंबडा आहे. शहरामध्ये आहे ना, शहरामध्ये सर्व प्रत्येकाच्या घरी असतात, पण गावी आल्याच्या नंतर मात्र सगळेजण एकत्र दिसतात. मित्रांनो चांगलाच आता धगाटा केलेला आहे इकडं. तर नमस्कार मित्रांनो, ओढ गावाकडची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो मागची व्हिडिओ बघितला असेल, आम्ही गावी आलो एन्जॉय करत मस्तपैकी, तर त्याचा एक ब्लॉग अपलोड केला होता. आणि आमच्या KVPLच्या स्पर्धा आहेत, तर त्यासाठी आम्ही गावी आलो आहे. आणि गावी आल्याच्या नंतर एन्जॉयमेंट ही झालीच पाहिजे. तर आज मित्रांनो आम्ही पोपटी बनवणार आहे. पोपटी, सुक्कं चिकन, वल्लं चिकन, अशा प्रकारे आम्ही 2-3 प्रकारचे आम्ही बनवणार आहे. तर आज त्याचाच ब्लॉग असणार आहे. तर चला मित्रांनो, आपल्या पोपटीचं सामान वगैरे घ्यायचं आहे. तर काय काय घेतोय ते तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो आता जे पोपटीसाठी जे काय सामान लागतं ते आम्ही घेण्यासाठी, आता चिकन घेण्यासाठी आता पोल्ट्रीवरती चाललोय. पोपटीच्या शेंगा, त्या पावट्याच्या, वाल. तर इकडे पाहू शकता. आधी इकडे पाहू शकता मित्रांनो, हा जो रस्ता जातो आपले तानाजी मालुसरे उंबरठ, त्यांची समाधी तानाजी मालुसरेंच्या तिकडे जातो हा रस्ता. आणि इथंच पोल्ट्री आहे. त्या पोल्ट्रीवरती आपण डायरेक्ट चिकन घ्यायला आलो. क्वांटिटीमध्ये आपल्याला चिकन घ्यायचं आहे 6 ते 7 किलो. 5 किलो म्हणतोय मी, 6 किलो बोललो. कलिजी टाका जास्त करून. बघू शकता ह्या वालाच्या शेंगा आहेत, ह्या पोपटीसाठी लागतात. त्या वालाच्या शेंगा घेतलेल्या तिकडं. त्या भाजीपाला खरेदी चालू आहे इकडं. विशाल आणि आधी अग्रेसर आहेत. इकडे पाहू शकता सामान बघा. पोपटी बिपटी 3-4 दिवसाचे जे सामान घेऊन आलोय आम्ही. आता अर्धी मागणं येत आहेत आणि आम्ही आता सामान घेऊन आलोय, चिकन बिकन. मित्रांनो बाकी राहिली होती ती सगळे आलेली आहेत. आणि इकडे बघू शकता आमचा गोल्डन मॅन. अण्णा इकडे बघ. आता सगळेजण आता भांबुर्डीचा पाला शोधायला चालले, जो पोपटीसाठी लागणार आहे. भांबूर भुंडीचा पाला भांबूर भुंड पकडायचे. अण्णा इकडे फिर. अण्णा भांबूर भुंडीचा पालाला शोधायला भांबूर भुंडा निघालाय. शकता भांबूर बुंडीचा पाला ह्याला बोलतात. करायचं का वरती कुठे करायचं? इथं खडा खोदू, अंगणात कुठे होणार आहे? अंगणात खोदल का ते? नाही इथंच करू. काय अण्णा इथंच करू की सर्व? इथंच करू की कारण इथं कुठं हागणार नाही एवढं पण जवळ. पोपटी बना हुकुम का? हे पाहू शकता. आता आम्हाला इथं खड्डा खोदायचा आहे. आणि ते जे खड्डा ज्या जागेत खोदायचं आहे ना, त्याचे मालक इथं बसलेले आहेत, रामू त्या. तर त्यांना हुकूम घेतलेला आहे. आणि चला चालू करा. मेन मालक या शेतीची मेन मालक. हा हो हुकुम का? हुकूम दिलेला आहे. आम्ही जागा चेंज केली आता, कारण ते सगळं डोळ्यावरती येईल सगळ्यांच्या, त्याच्यामुळे आम्ही जागा चेंज केली आहे. अण्णा हे काय करतोय? कौल चिकन. हे कौल चिकन साठी हे बघू शकता. आणि इकडं आणि हे पोपटीसाठी बसतोय का बघतोय? हाय बघा आता पोपटीचा प्लॅन चालू आहे. अक्षय दादा ऐकर. हाय बोरे दादा तो फोनवर बोलणं झालं नाही तर ऐकर. आता आम्ही पोपटी करणार आहे हे लक्षात ठेवा मित्रांनो. आता आम्ही सर्व मटेरियल बाहेर काढतोय आणि प्लस गणेश दादा जाधव हे पण बांबुर्डीचा पाला बोल. बांबुर्डीचा पाला हा पण आम्ही त्या पोपटीमध्ये टाकणार आहे. हांडी प्लस अजून अक्षय दादा बांबुर्डीचा पाला सांगितले घेवडा अक्षय दादा तुझ्या म्हणजे तुझ्या पद्धतीने वेगळं सांगायचं. पावटा पण टाकणार आहे आम्ही लक्षात ठेवा. वापस सुकट सुकट बोंबील ह्याला पण टाकणार आहे आधीला. हे बघा आमची आजी
आजी हाय असं चला बाय बाय. इकडे बघू शकता आता हे चिकन पूर्णपणे आता आम्ही तयार करून घेतलेले मॅरिनेट करायला आणि आता हे पूर्ण मिक्स करायचं आहे आणि इकडे सगळे कशासाठी मित्रांनो, आम्ही जे पोपटी बनवणार आहे आणि त्याच्या बरोबरच आम्हाला म्हणजे चटरपटर जे काय खायला लागणार आहे सोयाबीन चिल्ली बनवतोय अण्णा आणि चिकन वगैरे बनवायचंय. तर आता पोपटीच्या तिकडे जाऊया आपण आणि त्याच्या आधी मी तुम्हाला अण्णाला दाखवतो अण्णा काय करतोय ते. पोपटीसाठी जो लागणारा पेंडा इकडे बघू शकता चेतन दादा आणि इकडे बघू शकता अंडी आणि इकडे पाहू शकता वडताळ्या बाई बसले. इकडे बघू शकता हे सोयाबीन चिल्लीसाठी ही सगळी तयारी चालू आहे. सोयाबीन चिल्ली हे बघू शकता मित्रांनो. आता बुवा आमचे सगळे आश्चर्य आहेत. आपल्याकडे आता बुवा आहे तर काय करायचं. हे सगळं बुवांसाठी हे बघा हे बुवा हे बुवांसाठी हे सगळं चाललेले प्रयत्न. आपला अण्णा वडताळ्या बसलाय आणि ही अंडी आणलेली आपण पोपटीला. इकडे पाहू शकता आता पोपटीसाठी आता तयारी चालू आहे. पोपटीसाठी ऍक्च्युली अंड लागतं अंडच बोलतोय मडकं लागतं पण इकडं आपण डब्बा घेतलेला आहे. बस झाला भांबुर्डीचा पाला लय नको नारे अंडी व्यवस्थित मांडा. किती आहे ती मोज पहिली वाज घे तरी 6.5 असतील. 30 आहेत. नारे माग बाजू कसला घाण येतोय. आई माझं भांबूड वाळवून टाकतो झाला नित्यान बापाच्या पुढे समाधी. नित्यान बापाच्या पुढे समाधी. हे बघू शकता अंडी आता लावलेले चालत आहेत. आपण जेव्हा कोंबडी जेव्हा रावणावर बसवतात ना तेव्हा अशी अंडी मांडली जातात आणि आणि कोंबडा आज आहे. ही आपण अंडी अंडा खाते मंडा. आणि हीच कोंबडी आहे हिलाच आपण रावणावर बसवायची आहे. हे खावी आणि हा कोंबडा आहे. नारळ लागून काढले. पिसरू चिकन पिसरू हे बघ चिकन बऱ्या आणि बाकी काय लेग पीस मी जो बनवणार आहे तो खाणार आहे. आम्ही खाणार आहे. अच्छा असली का आणि हा नार आहे म्हणजे ती रावणावती बसणार आहे ना मग ते म्हणजे हे अंडी आता मीच हे करणार आहे. उभवणार ह्यांना मीच देणार. अंड फुटलं पाहिजे ह्याच्यात. हे पण मी काय म्हणतोय ते महूची सुटका कशी काय झाली. मोहनने समाधी घेतली होती बाबाच्या पुढे. केलं पाहिजे. मोहन दादा अरे कुठं होते तुम्ही काय केलं मटण केलं तुमचं काय मोठं माणसं कोण आलंय. तो बघ त्याचं हे बघ ढेरी बघ त्याची. गाडी कुठली आणली. हे पांढरा कापूस आहे का काळा कापूस आहे. अरे इकडे नाही. यार पडदा आला. आहे की अक्षा मित्रांनो इकडे पाहू शकता डब्याला ना पूर्णपणे आता पॅक सील केला जातोय आणि एका बाजूला आम्ही वजडी शिजत ठेवले वजडी. तिकडे बघा सोयाबीन चिल्ली. नार्या इकडे पाहू शकता पूर्णपणे अण्णा आणि नारायण पूर्णपणे हे सील केलेले पॅक केलं. प्रॉपर्टी सील केली. प्रॉपर्टी सील केली. अक्षर पाणी मित्रांनो पाया रचला इथं बघू शकता. तुम्ही वरनं अण्णाने अण्णाच्या हस्ते इथं पाया रचला गेलाय. ठेवायला लागलं पाय दाखव. काकडी पाहिजे. नाही रे ते त्यावेळी हे नाही. एक नंबरचे अन्नाला का लागला अरे आपल्याला व्हिडिओ करायची हाती लागतील अजून त्याला बी लागेल. मित्रांनो इकडे पाहू शकता आता आपण पोपटीचं जे आहे ते पेटवलेलं आहे. आता ते फाटे पेटतील आणि ह्याला असं वाटतं होलीच आले. हा चक्काललाय जसा काळोखात गेला की दिसायचं बंद होतोय उजेडात आला की दिसतोय. अरे पेटून झालं हे. लाकडं किती पेटायची बघू शकता मित्रांनो. गूत आणली आहे. जस्टन पेपर इथे मित्रांनो चांगलाच आता धगाटा केलेला आहे इकडं. इकडं पाहू शकता ह्याचा हा आग लावे आहे फक्त ह्याने एवढी मोठी आग लावलेली आहे. इकडे बघू शकता हे काय पेट घेत नाही व्यवस्थित तरी बाजून काय नाही काहीतरी मेहनत घेतोय पारद्या इकडं. हा
इकडे पाहू शकता. आपण पाहू शकता आता आपलं फायनली पोपटीचं प्रोसेस झालेली आहे आणि आता पडद्या काढायच्या मागं लागलाय सगळं. बघूया आता आपण कसं झालंय. मित्रांनो इथं फायनली पोपटी आपली झालेली आहे. पाहू शकता मस्त एकदम मसाला एकदम झणझणीत दिसतंय सगळं एकदम नाही का, एकदम प्रॉपर झालेली आहे. मित्रांनो एकदम कठीण परिश्रमानंतर आमची पोपटी फायनली झालेली आहे. तर मी खाऊन बघतो कसं झालंय चिकन. वाव, एक नंबर झालेली आहे पोपटी. मित्रांनो आपली पार्टी चालू असताना इकडं योगी दादा आपल्या संदीप सर आणि मंगेश सरांना घेऊन आलेले आहेत. तर धन्यवाद सर आमच्या गावात आणि आमच्या घराला व्हिजिट दिल्याबद्दल. संदीप सर नमस्कार. नमस्कार. तुमच्या आणि आपले किसन मामा तर आहेतच. अण्णांचा विषय खोल आहे. वजडी फ्राय केले. कसं अण्णा म्हणत तसं हे बोल की अण्णा. अण्णा म्हणत सोयाबीन चिल्ली नाही अजून झाली ना. दाखवायला हा हा हा. कच्ची थोडी ते फक्त ते असं सहज खायला दे फक्त. अजून त्याला बरंच काही. इकडे बघू शकता हे खास सरांसाठी बनवलेलं आहे. सोयाबीन चिल्ली कसं अण्णा म्हणून तसं. फायनली इकडे पाहू शकता पोपटी तर झाली. पोपटी खाऊन झालं, चिकन सुक्का बिक्का खाल्लं आणि फायनली ना चिकन पुलाव बनवलाय मी. इकडे बघू शकता. हे बरे दाखव, झाकण बाजूला कर, झाकण बाजूला कर. हे बघू शकता चिकन पुलाव बनवलेला आहे मी. आणि इकडे चिकन पुलाव आहे आणि ह्या बाजूला बघू शकता मित्रांनो डाव बसलाय. ह्यांना आवडत नाही हे आपले बसलेले असेच. हा तो पॅक आहे. आता अंडा त्यामध्ये अंडी पण टाकले, चिकन टाकले, अंडा पुलाव बनवलाय. चिकन पुलाव, अंडा पुलाव सगळं मिक्स. हे वाढ ना अण्णा पोर असं काय करते नाही तर काय उगाच नटलंय. अरे तू अंडीच वाढायचं टार्गेट. खरंच यार. मित्रांनो चिकन पुलाव कसा झालाय नाऱ्या दादा पंड. आबा कसा झालाय पुलाव. चिकन खावं तर कोकणात खावं, आमच्या अक्षयच्या हाताचं खावं. क्या बात आहे. बरं बुवा अण्णा तुझे दोन शब्द. अण्णा कसं आलं चिकन पुलाव. कुणी बनवलं. मी हा. तर मित्रांनो मस्तपैकी आज पोपटीची पार्टी, चिकन पार्टी वगैरे झाली मस्तपैकी. आणि भांडी बिंडी घासून सगळे आता एकत्र पडले. ते पाहू शकता आपल्या पडवीत. शहरामध्ये आहे ना, शहरामध्ये सर्व प्रत्येकाच्या घरी असतात, पण गावी आल्याच्या नंतर मात्र सगळेजण एकत्र दिसतात. मित्रांनो या सगळ्यांच्या बायका सोडून एकामेकांचं बायको केले नवरा. तुम्ही नाव घ्या आता झोपले होते बघू शकता मित्रांनो. तर मित्रांनो व्हिडिओला इथंच थांबवतो. आता सगळेजण झोपलेत. तर हा व्हिडिओ आज आमचा पार्टीचा व्हिडिओ होता, पोपटीचा व्हिडिओ होता. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मित्रांनो धन्यवाद. तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, भरभरून प्रेम द्या. काय रे तर मित्रांनो व्हिडिओला इथंच थांबवतो. तर नवीन असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपले सबस्क्रायबर सगळे झोपलेले जातात.